Hello friends, 8th standard General Science. Today we learn about the unit number 17, man-made material. We use various types of materials in our daily life. Those materials are made up of various materials like wood, glass, plastic, thread, soil, metal, rubber, etc. Out of those, wood, rock, minerals, water are natural. नॅचरल म्हणजे बघा मित्रांनो की आपण जे रोज वेगवेगळे वस्तू वापरत असतो, वूड, ग्लास, प्लास्टिक, थ्रेड म्हणजे दोरा, सॉईल, मातीचाही वापर करत असतो आपण वेगवेगळ्या कामांसाठी. मेटल्स आहेत, विविध धातू आहेत, रबर्स आहेत. यापैकी ह्या पदार्थांपैकी ह्या वस्तूंपैकी वूड, रॉक आणि मिनरल्स आणि वॉटर, तर हे पदार्थ निसर्गामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यांचा निसर्गातून आपल्याला मिळतात. त्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात प्रक्रिया काही करत नाही. इतर दुसरे जे सबस्टन्सेस आहेत त्या बाबतीत त्यांच्यावर आपण प्रक्रिया करून त्यांचा वापर करत असतो. पण लाकडाचा वापर असेल किंवा मातीचा वापर असेल किंवा मिनरल्स असतील, वेगवेगळे धातू, तर ते आपल्याला निसर्गात नाही मिळतात. सो सच सबस्टन्सेस आर नोन ॲज नॅचरल सबस्टन्सेस, नॅचरल मटेरियल. आणि यापैकी काही सबस्टन्सेसवर आपण वेगवेगळी प्रक्रिया करून आपण त्यांचा वापर करत असतो. ह्युमन परफॉर्म रिसर्च ऑन व्हेरियस नॅचरल मटेरियल्स इन लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ इट. व्हेरियस मटेरियल्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन फॅक्टरीज. सच मटेरियल्स आर कॉल्ड ॲज मॅन-मेड मटेरियल. मग यापैकी काही पदार्थांवर, काही वस्तूंवर आपण वेगवेगळ्या प्रक्रिया करून लॅबोरेटरीजमध्ये त्यावर वेगवेगळं संशोधन केलं जातं आणि नवीन पदार्थ आपल्याला जे उपयोगी पडते, नवीन वेगवेगळे गुणधर्म असलेले पदार्थ आपण त्यांचा शोध लावून फॅक्टरीजमध्ये त्यांचं प्रोडक्शन घडवून आणत असतो. जसं की ग्लास असेल, प्लास्टिक, आर्टिफिशियल थ्रेड्स, थर्माकोल, याचा आपण वापर करतो. आज आपण ही जी पदार्थ आहेत जसं ग्लास, प्लास्टिक, आर्टिफिशियल थ्रेड्स म्हणजे तो प्लास्टिक जे आपण पतंग उडवण्यासाठी तुम्ही जे दोरे वापरतात ते दोरे, अँड थर्माकोल, या सबस्टन्स ह्या पदार्थांबाबत आपण माहिती घेणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल प्लास्टिक. मग यात सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे प्लास्टिक. अ मॅन-मेड मटेरियल शोविंग द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी अँड मेड अप ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर्स इज अ प्लास्टिक. ज्यामध्ये प्लास्टिसिटी म्हणजे एखाद्या पदार्थाला आपण जो शेप दिला, तो शेप दिल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा चेंज न होणं, त्याच्या शेपमध्ये चेंज न होणं, दॅट प्रॉपर्टी इज नोन ॲज अ प्लास्टिसिटी. याच्या विरुद्ध जर बघितलं की रबर जे आहे, रबराला जर आपण ताणल्यानंतर त्याला वेगळा शेप मिळतो, परंतु जर त्याच्यावरचा ताण जर आपण काढून घेतला तर त्याला पुन्हा त्याचा ओरिजिनल शेप मिळतो. आणि काही पदार्थांवर आपण शेप दिल्यानंतर त्याचा तो शेप ॲज इट इज राहतो, त्यामध्ये पुन्हा चेंज होत नाही. सच अ प्रॉपर्टी इज नोन ॲज अ प्लास्टिसिटी. अ मॅन-मेड मटेरियल शोविंग द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी अँड मेड अप ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर्स इज अ प्लास्टिक. स्ट्रक्चर ऑफ ऑल प्लास्टिक्स इज नॉट सेम. सम आर लिनियर व्हाईल सम आर सर्क्युलर. हे आपल्याला ज्यावेळेस तुम्ही मॉलिक्युलर स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचा तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला हे लिनियर आणि सर्क्युलर जे आहेत त्याबाबत लक्षात. मोस्टली जे प्लॅस्टिक्स आहेत त्या प्लॅस्टिकचे मुख्य 2 प्रकार पडतात. दिस वन इज अ थर्मोप्लास्टिक अँड सेकंड वन इज अ थर्मोसेटिंग प्लास्टिक. नाउ द प्लास्टिक दॅट कॅन बी मोल्डेड ॲज पर आवर विश इज कॉल्ड ॲज थर्मोप्लास्टिक. एक्झाम्पल, पॉलिथिन, PVC are used for manufacturing the toys, combs, plates, bowls, etc. And another plastic is such that once specific shape is given with the help of mold, its shape cannot be changed on heating. It is called as thermosetting plastic. Electric switches covering over the handles of cooker. इलेक्ट्रिसिटीसाठी जे आपण स्विचेस, बोर्डला जे प्लास्टिकचे स्विचेस वापरतो ते, आणि कुकरसाठी जे कव्हरिंग असतं, हँडलला जे कव्हरिंग दिलेलं असतं, म्हणजे यांच्यावर हीटचा कोणताही विशेष परिणाम होत नाही.
आणि हीटचा परिणाम न झाल्यामुळे त्यांचा शेप चेंज होत नाही. अशा प्रकारचं जे प्लास्टिक असेल त्याला थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणून ओळखलं जातं. नाव प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक. प्लास्टिक डज नॉट करोड, म्हणजे जसं लोखंड गंजतं तसं प्लास्टिक गंजत नाही. इट डज नॉट डिकम्पोज, बघा त्याचं कोणत्याही प्रकारे विघटन होऊ शकत नाही. जर प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या जमिनीवर वापरलेल्या ज्या पिशव्या त्या आपण ज्यावेळेस फेकून देतो तर त्या वर्षानुवर्ष जमिनीवर पडून राहू शकतात, जसेच्या तसे पडून. दॅट मीन्स इट डज नॉट डिकम्पोज बिकॉज इट डज नॉट डिकम्पोज. समजा याऐवजी एखादा कागद असेल, पुष्ठा असेल, तर तो जमिनीवर पडला तर जमिनीतले जे सूक्ष्मजीव असतात ते त्याचं विघटन घडवून आणतात. पण प्लॅस्टिकचं विघटन असे कोणतेही सूक्ष्मजीव घडवून आणू शकत नाही. इट इज नॉट इझिली ॲफेक्टेड बाय ह्युमिडिटी, हीट, रेन एट्सेट्रा. आणि त्यावर हवेची जी आर्द्रता आहे, उष्णता आहे, पाणी आहे किंवा इतर आणखीन काही घटक असतील त्यांचा सहजासहजी कोणताही परिणाम होत नाही. ॲटम्स ऑफ एनी कलर कॅन बी मेड फ्रॉम इट. वेगवेगळ्या रंग जे बनवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर केला जातो. इट कॅन बी मोल्डेड इन टू एनी शेप ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी. त्याला आपण उष्णतेच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचा शेप देऊ शकतो. इट इज बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बिंग लाईट इन वेट इट इज इझी टू कॅरी. तो उष्णता आणि इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे, त्याचबरोबर तो लाईट वेट आहे, जेणेकरून हँडल करण्यासाठी ज्या आता 2 व्हीलर 4 व्हीलर्समध्ये जे आहेत लोखंड किंवा धातू, ज्या धातूंऐवजी प्लॅस्टिकचा वापर केला. काही प्लॅस्टिक्स आहेत आणि त्यांची युजेस दिले. टाईप्स यूज ऑफ द प्लास्टिक. पॉलिव्हिनिल क्लोराईड PVC. बॉटल्स, रेनकोट, पाईप्स, हँडबॅग्स, शूज, इलेक्ट्रिक केबल इन्सुलेशन, फर्निचर, रोप्स, टॉयज एट्सेट्रा. सेकंड, polystyrene. Thermo-insulating parts of electric appliances like refrigerator, gears of machines, toys, protective covering like cover of CD and DVD, etc. Third type, polyethylene, milk bags, packing bags, flexible garden pipes, etc. And fourth one, polypropylene, parts of loudspeakers and vehicles, ropes, mattresses, laboratory appliances, etc. Now these 4 types of are the thermoplastic type of the thermoplastic. Now next types of the thermosetting plastic. Backlight, cabinets of radio, TV, telephones, electric switches, toys, coverings over handles of cooker, etc. Second, melamine, domestically useful items like cups, saucers, plates, tray, some spare parts of aeroplane engine, electric and sound insulating covering, etc. And third, polyurethane, surfing boards, small boats, furniture, seats in vehicles, etc. And fourth, polyester, fiberglass, toners of laser printers, textile industry. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जे वेगवेगळे धागे जे बनवले जातात, नायलॉन मांजा म्हणून जो ओळखला जातो, तर ते टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये प्लास्टिकच्या साहाय्याने, आणि ते जे प्लास्टिक असतं ते थर्मोसेटिंग प्लास्टिक. हे पुढील जे आपण आत्ता जे पाहिलेत तर ते थर्मोसेटिंग प्लास्टिक प्रकारातलं प्लास्टिक आहे. मित्रांनो, आज जरी ही प्लास्टिक्सचे एवढे उपयोग होत असले आपल्याला रोजच्या जीवनामध्ये, तरी त्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्या पर्यावरणावर घडून येत असतो. आपण ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण वापरून त्या फेकून देतो, तर त्या वर्षानुवर्ष त्या जमिनीमध्ये जशाच्या तशा पडून राहतात, त्या सहजासहजी डिकम्पोज होत नाही. हा एक मोठा दोष आहे. आणि त्यामुळे आपल्याला पोल्युशनसारखे जे सॉईल पोल्युशन किंवा वॉटर पोल्युशन यासारखे ज्या प्रॉब्लेम्सला मोठ्या प्रमाणात फेस करावं लागतं आहे. ॲज वेल ॲज ते जर आपण जाळण्याचा प्रयत्न केला आणि जाळून त्याचं विघटन घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यातनं पॉयझनस गॅसेस ॲटमॉस्फिअरमध्ये बाहेर पडत असतात. ॲज वेल ॲज त्यातनं जे बाय प्रॉडक्ट शिल्लक राहतं, तर ते सहजासहजी डिकम्पोज न होणारं बाय प्रॉडक्ट असतं. प्लास्टिक अँड एन्व्हायरमेंट. हाऊ मेनी प्लास्टिक कॅरी बॅग्स आर ब्रॉट इन युअर
home in a day, what happens of those later on? Second, have our use of and throw away carry bags, water bottles, milk bags, recycle. Some materials are naturally degraded. They are called as degradable material, while some materials do not called as non-degradable material. From the given next page chart, we can understand the plastic is non-degradable and hence it is an environment pollutant. Which measures can be arranged to avoid this? मग त्यासाठी आपण नेमके हे जे पोल्युशन आहे किंवा हा एन्व्हायरमेंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी करण्यासाठी आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो की जेणेकरून जे प्लॅस्टिक आहे तर मोस्टली ते प्लॅस्टिक जे आहे ते प्लॅस्टिक आपण कोणत्याही प्रक्रिया न करता फेकायला नको, शक्यतोवर त्याचा रियूज कसा होईल याचा विचार. आणि हे प्लास्टिकमुळे होणारं जे पोल्युशन, एन्व्हायरमेंट होणारा जो पोल्युशन आहे हे कमी करण्यासाठी आपण 4R प्रिन्सिपलचा जर वापर केला तर निश्चितच हे पोल्युशन कमी होऊ शकतं. 4R मीन्स रेड्यूस, रियूज, रिसायकल, रिकवर. कमीत कमी वापर, मिनिमल यूज, रियूज, यूज अगेन, रिसायकल, यूज अगेन आफ्टर प्रोसेसिंग, रिकवर, रिक्लेमिंग. या 4R प्रिन्सिपलचा वापर केला तर निश्चितच प्लॅस्टिकमुळे होणारं जे पोल्युशन आणि एन्व्हायरमेंट होणारे जे परिणाम आहेत, दुष्परिणाम आहेत ते निश्चितच आपण कमी करू शकतो. नाव सेकंड मॅनमेड मटेरियल इज थर्माकोल. थर्माकोल is a form of complex material called as polystyrene. Polystyrene is a complex material. It transforms into liquid state on heating at more than 100 degrees Celsius temperature and returns to solid state on cooling. Due to this, we can give any desired shape to it. Being a good shock absorber, it is used in packing of delicate items. म्हणजे मित्रांनो, आपण काही इलेक्ट्रिकच्या किंवा काही काचेच्या वस्तू जर आपण बाजारामध्ये जर घ्यायला गेलो, जसं टी व्ही असेल किंवा फ्रीज असेल, यासारख्या ज्या काही वस्तू आहेत ज्या वाहतुकीमध्ये त्यांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये यासाठी त्याला कोणताही धक्का लागू नये किंवा कपबशी असतील किंवा काचेचे भांडे असतील तर ते सुरक्षित राहावे यासाठी त्याला एक स्पेसिफिक कव्हरिंग दिलेलं असतं सफेद रंगाच्या पदार्थाचं. तो सफेद रंगाचा पदार्थ म्हणजे थर्माकोल आणि हा थर्माकोल एक चांगला शॉक ऑब्झर्वर म्हणून वापरला जातो आणि त्यामुळे त्या ज्या वस्तू आहेत त्या चांगल्या प्रकारे टिकून राहतात. परंतु काय झालं की हा जो पदार्थ आहे त्याचा वापर झाल्यानंतर आपण ज्यावेळेस त्याला फेकून देतो किंवा त्याला कोणत्याही प्रकारे सहजासहजी रियूज करता येऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याचा पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. These are adverse effects of excessive use of thermocol on environment and human. One, being carcinogenic ingredients in styrene. The person in contact with thermocol for a long duration may have possibility of blood cancer like leukemia and lymphoma. म्हणजे मित्रांनो की कॅन्सरसारखा जो आजार आहे ना, तर कॅन्सरसारखा आजार म्हणजे नेमकं काय ते कारण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कॅन्सर म्हणजे पेशींची निर्मिती होत असते, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पेशींची निर्मिती सतत होत असते परंतु ती मर्यादित स्वरूपात. ज्यावेळी ही पेशींची निर्मिती अमर्यादित स्वरूपात होते त्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहू शकत नाही, त्या आजाराला कॅन्सरचा विकार म्हणून ओळखला जातो. आणि एखादा व्यक्ती जर थर्माकोलमध्ये असणारे कार्सिनोजेनिक इन्ग्रेडियंट्स स्टायरिनसारख्या सबस्टन्सच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये राहिला तर हा पदार्थ शरीरात जाऊन तो व्यक्ती ब्लड कॅन्सरच्या आजाराला बळी पडू शकतो. सेकंड, नॉन बायोडिग्रेडेबल. इट टेक्स लॉंग ड्युरेशन फॉर नॅचरल डिग्रेडेशन ऑफ थर्माकोल. Hence, many people opt for destroying it by burning. However, it is still more hazardous method as it releases poisonous gases in atmosphere. A mass gathering, plates, cups used to offer the food, water, tea are made up of thermocol. It affects the health. If the food kept in thermocol is reheated, styrene may dissolve in that food. Due to this, there is possibility of health problem.
आज वेगवेगळे जे लग्न समारंभ किंवा वाढदिवसाचे कार्यक्रम वगैरे जे केले जातात त्यावेळी जर प्लेट्स वगैरे आणि प्लेट्स आणि पाणी आणि चहा देण्यासाठी ह्या थर्माकोलपासून बनवलेली जी वस्तू आहेत त्यांचा वापर केला जातो. परंतु याच्यामुळे काय होतं की गरम पदार्थ त्या भांड्यामध्ये पडल्यानंतर त्यातलं जे स्टायरीन जे आहे ते स्टायरीन त्या पदार्थामध्ये विरघळण्याची मोठी शक्यता असते आणि त्यामुळे पुढे त्या व्यक्तीला आपल्याला वेगवेगळ्या हेल्थ प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं आहे.